आणि त्याची शिकतो, खास करून मुलीला शिकवण्या. मी काही महिलांचे इंटरव्ह्यूज पण केलेत. मुलीला शिकवण्याकडे जास्त कल असतो. स्वतः काही स्किल शिकण्याकडे पण कल आहे. बरं, यांचे पैसे लोकल मार्केटमध्ये स्पेंड होतात. हा, तर त्यामुळे लोकल मार्केट्समध्ये पण बूस्ट आलेला आहे. सो काही चांगलं झालेलं याच्यातला भाग नाही. पण याच्यातलं जे पॉलिटिकल गणित बिघडतंय, हे पॉलिटिकल गणित एकदा बिघडलं की तो पूर्ण समाजकारण, अर्थकारण आणि बाकी सगळं पण करप्ट करतोय. त्यामुळे ह्या ₹1,500 जे पडणारे व्होट्स आहेत, हे अल्टिमेटली वेगळ्या पद्धतीने आपल्या भारतीय लोकशाहीला, निवडणूक व्यवस्थेला डॅमेज पण करत आहे. इथे आपले सहयोगी सोहित मिश्रा सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. त्यांच्याकडे मी येणार आहे. सोहितजी, 2 मिनिटं आपण थांबूयात आणि वैभव कडून मग तुमच्याकडे येतोय. वैभव, हा विषय पूर्ण काय विषय सरांचा जो विषय आहे ना, तो जरा पूर्ण करतो. सरांनी बोलताना उल्लेख केला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि ज्या चुका तुम्ही केलेल्या आहेत ना, त्या चुका तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे. मला या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, थोडंसं इतिहासात घेऊन जायचंय. न्यूरेमबर्ग खटला माहित असेल कदाचित अनेकांना, किंवा इतिहासाच्या पुस्तकात आपण 10वी पर्यंत वाचलेलंही असेल. न्यूरेमबर्ग खटला नसेल वाचला तर गुगल करून घ्या. खूप सोपा शब्द आहे, न्यूरेमबर्ग खटला. झालं असं होतं, जर्मनीमध्ये कैसर विल्यम दुसरा त्याच्या मूर्खपणामुळे पहिलं महायुद्ध घडलं आणि ते पहिलं महायुद्ध घडल्यानंतर जर्मनीवर प्रचंड निर्बंध लादले गेले आणि ते निर्बंध लादले गेल्यानंतर जर्मनीमध्ये खूप सारा असंतोष तयार झाला. त्या असंतोषाचा फायदा घेऊन हिटलर जन्माला आला आणि हिटलरनी मग जे काही जगामध्ये घडवलं त्याला तोड नाही. मग ते सगळ्या जगाने पाहिलं. जर्मनी याच्यातून शहाणी झाली आणि जर्मनीने काय केलं की जे कैसर विल्यम दुसऱ्याच्या बाबतीमध्ये आणि त्यावेळेच्या लोकांच्या बाबतीमध्ये जर्मनी करायचं विसरली होती ना, ते जर्मनीनं हिटलरच्या नंतर ते सगळं व्यवस्थितरित्या केलं आणि त्यांनी न्यूरेमबर्ग खटला चालवला. न्यूरेमबर्ग खटल्यामध्ये काय होतं माहितीये का, त्यावेळेला जे सगळे अधिकारी पकडले गेले, सैन्याचे अधिकारी पकडले गेले, ते सैन्याचे अधिकारी काय बोलले, त्यावेळेला तर तो सरकार होता आणि आम्ही सरकारी आदेश पाळला. सरकारी आदेश आला म्हणून आम्ही लोकांना गॅस चेंबरमध्ये टाकलं, सरकारी आदेश आला म्हणून आम्ही राईस जाळून टाकलं, म्हणजे त्यांची संसद आम्ही ती जाळून टाकली. सरकार हिटलरने आदेश दिला, सरकारचा आदेश होता म्हणून आम्ही विरोधकांना मारून टाकलं, आम्ही निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार केला, आम्ही संस्था बर्बाद करून टाकल्या, आम्ही बायकांवर अत्याचार केले, आम्ही ज्यू लोकांना जाळून टाकलं. आम्हाला जेवढं काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज होत्या जर्मनी मधल्या त्या सरकारने आदेश दिला म्हणून आम्ही केलं, त्याच्यात आमचा दोष काय. न्यूरेमबर्ग खटला त्याच्यावरच बोट ठेवतो की तुमचा विवेक कुठे गेला. माझं या सगळ्या संस्थांमधल्या सगळ्या अधिकाऱ्यांना हेच म्हणणं आहे की आपला विवेक तपासा. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. आज न उद्या सत्ता जाणार आहे. ज्या वेळेला नवे सत्ताधीश येतील आणि जेव्हा ते सत्तेत बसतील आणि जर त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला की या संस्था बर्बाद होत असताना तुमचा विवेक कुठे होता, तुमची बुद्धी कुठे गेलेली होती, तुमची करुणा बुद्धी कुठे गेलेली होती, तुमच्या मनातला न्याय, तुमच्या मनातली जी न्याय भावना आहे ती कुठे गेलेली होती, हे जर प्रश्न तुम्हाला विचारले तेव्हा तुमची पाठी कोरी असेल आणि तुम्हाला त्या गुन्ह्यांसाठी इक्वली दोषी धरलं जाईल. तेव्हा तुम्ही म्हणू शकत नाही की बाबा आम्हाला सरकारने सांगितलेलं होतं, आम्ही सरकारसाठी करत होतो, आम्ही फक्त हुकुमाचे ताबेदार होतो. बिलकुल नाही. ज्या वेळेला एक नामदेव ढसाळांची कविता आहे आणि त्या कवितेमध्ये नामदेव ढसाळांचा संवाद होतो एका हवालदाराबरोबर, तर हवालदार म्हणतो, दादा आम्ही हुकुमाचे ताबेदार, आम्हाला वरून आदेश आला, आम्ही बंदूक उचलली आणि गोळी झाडली. नामदेव ढसाळ त्यांना त्या कवितेमध्ये म्हणतात की बाबा स्वतःचा मुलगा समोर असला तर गोळी चालवणारच का. तेव्हा बरोबर विवेक जागा होतो, तेव्हा बरोबर तुमची न्यायभावना जागी होते. तर हे उदाहरणं लक्षात घ्या. ज्या ज्या संस्था आज तुम्ही बर्बाद करत आहात, सरकारी अधिकारी म्हणून तुम्ही आहात, ज्या ज्या संस्था तुम्ही बर्बाद करत आहात याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. जर तुम्ही मरून गेलात तर इथली व्यवस्था ती उत्तरं तुमच्या मुलाबाळांना विचारेल. जो पैसा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जमवताय, तुमच्या पुढच्या पिढीसाठी जमवताय ना, त्याचं त्यांना उत्तर द्यावंच लागेल. तुमच्या पापाचं कर्ज त्यांना फेडावंच लागेल. म्हणून आता हे थांबलं पाहिजे. जसं सर म्हणाले ना की आत्मपरीक्षण करा. खरंच ती वेळ आलेली आहे की आपण कुणाचा साथ देतोय, आपण कुणाचा साथ देऊन आपण काय बर्बाद करतोय. जे उभं करायला या देशाला 70-75 वर्ष गेली ती बर्बाद करण्यामध्ये आपला रोल असू नये याची तरी तुम्ही दक्षता घेतली पाहिजे. एवढं या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला कळलं तर खूप मोठी गोष्ट होईल.